सांगितली आणि ती आजी पुन्हा श्लोक सांगून देतो. रेकॉर्डिंग प्रारंभ झालाय. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनो श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहा. सद्गुरुनाथ महाराज की जय. तिसऱ्या अध्यायातला श्लोक क्रमांक 34 आणि 35. डॉक्टर काकांनी प्रारंभ एका गोष्टीने केलाय आणि ती गोष्ट नावाला आजीची आहे, पण असायला प्रवचनकार व्यक्तीची आहे. त्यामुळे आपल्याला जोरदार घेतलेला चिमटा किंवा चांगली मारलेली चपराक या गोष्टीमध्ये आहे. काका कधी सांगत नाही की हे आम्ही तुम्हाला बोललो. इतकं काकांचं जे सांगणं असतं ते सौम्य स्वरूपाचं. काका हिंट्स पास करतात, पण काका डायरेक्टली कधी सांगत नाही की तुझं असं करायला पाहिजे, तू तसं करायला नको. म्हणून प्रवचनकाराकरता हे आहे, म्हणून माझ्याकरता आहे असं गृहीत धरून मी हे कथानक आपल्याला सांगतो. काका म्हणले, एका प्रवचनकार आजीच्या नातीचं लग्न होतं. आता प्रवचनकार म्हटलो म्हणजे कीर्तनकार आलेच. एका प्रवचनकार आजीच्या नातीचं लग्न होतं आणि झालं. लग्न समारंभ सुरू झाला आणि आजी मोठ्या मोठ्याने रडायला लागली. विचारलं, आजीबाई तुम्ही का रडता हा एवढ्या? तुमच्या तर नातीचं लग्न आहे आणि एवढ्या आनंदाच्या क्षणी तुम्ही रडून का राहिल्या? तर आजीने आजोबांचा फोटो समोर केला, म्हणजे आपल्या यजमानांचा फोटो समोर केला आणि पुन्हा रडायला लागल्या ओक्साबोक्सी. प्रवचनकार आजी, बरं का, शब्द आहे प्रवचनकार आजी. सगळ्यांना वाटलं की आजींना आज आजोबांची आठवण आली, की नातीचं लग्न असताना आजोबा जर असते तर बरं झालं असतं, म्हणून आजी रडत असाव्या. तर सगळ्यांनी त्यांना समजवलं. आजीच्या नातवाचं लग्न होतं, नातीचं नव्हे, नातवाचं लग्न होतं आणि आजी रडत होती. सगळ्यांनी समजवलं की आजी आता ते गेले आहेत, आठवण करून काय करता, आता तुम्ही चला. आजी म्हणतात, असं नाही होणार, मी अपमान सहन करणार नाही. ते म्हणतात, अपमान कुठे आला इथे, तुम्हाला तर आजोबांची आठवण आली ना. तर म्हणे, नाही, त्यांचा आहेर आधी इथे ठेवा फोटो समोर. काय म्हणले? त्यांचा आहेर आधी इथे फोटो समोर ठेवा, त्याशिवाय तुम्हा लोकांना आजोबांची आठवण आहे असं मी मानणार नाही. म्हणजे मुली कल्याणकडून दिवंगत आजोबांसाठी अहेर हवा होता आजीला. आणखीन स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचं होतं आजीला. जे लग्नात विशेष दिलं गेलं नव्हतं ते तिला वाढवून घ्यायचं होतं. आणि या दोन्ही गोष्टींमुळे आजी रडत होती. डॉक्टर काकांचं सांगणं आहे की भगवद्गीतेचा अभ्यास केला, उपनिषद ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केला, प्रस्थानत्रयीचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जीवनातली जर रडारड संपली नाही तर अभ्यासाला काही अर्थ नाही, प्रवचनाला त्याच्या दृष्टीने काही अर्थ नाही. ऐकणाऱ्यांना उपयोगी आलं असेल, पण सांगणाऱ्याला उपयोगी आलेलं नाही.
जी गोष्ट आपल्याला ठाऊक आहे पण वेळेवर उपयोगी येत नसेल, तर मग त्याचा काय फायदा हो? असं कधी होत असतं का? होतं. आजच्या काळात पण होतं. त्याचं उदाहरण देतो. परवा एक वस्तू घ्यायला मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर ती वस्तू घेतली आणि आपला मोबाईल काढला, तुमचा QR कोड दाखवा, आणि नेटवर्कच मिळेना. त्याला पैसे देणं हा मोठा प्रॉब्लेम होऊन गेला, की दुकानदाराला पैसे कसे द्यायचे? मोबाईलमध्ये पैसे आहेत, पण आत्ता वस्तू घेण्यासाठी ते पैसे मोबाईल मधून त्याच्या खात्यात जात नाहीत. सगळं ज्ञान आहे, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, प्रस्थानत्रयीचं ज्ञान आहे, परंतु अहेराची वेळ आल्यानंतर तो मोह सुटला नाही, ते ज्ञान वेळेवर उपयोगी पडलं नाही. मी जर भगवद्गीता वाचत असेल, मी जर भगवद्गीता सांगत असेल, मी जर भगवद्गीता म्हणत असेल, मी जर भगवद्गीतेचा अभ्यास करत असेल, तर मग पंडित होण्याची जबाबदारी माझी आहे. अशोचानन व शोचत्वम प्रज्ञावादांश्च भासते, गतासून अगतासूंश्च नानुशोचंती पंडिताः. पंडित होणं म्हणजे काय? शोकमुक्ती. शोकापासून गत आणि आगामी दोन्ही शोकापासून जर मी माझी निवृत्ती करून घेत असेल, तर मी भगवद्गीतेचा, उपनिषदांचा, ब्रह्मसूत्रांचा म्हणजे प्रस्थानत्रयीचा अभ्यास करतो आहे, नाही तर अभ्यास करत नाही. मी गीता वाचतो आहे, मी गीता सांगतो आहे, मी गीता ऐकतो आहे, मी गीतेचा अभ्यास करीत आहे, तर मी पंडित झालोच पाहिजे. काकांचा आग्रह आहे, पंडित झालो पाहिजे. म्हणजे पांडित्य नव्हे, अशोचानन व शोचत्वम प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासून अगतासूंच नानुशोचंती. दुसरी ओळ, गतासून अगतासूंच अगतासूंश्च नानुशोचंती पंडिता. आता आजीच्या रडण्यामधले काही दोष काकांनी सांगितले. अभ्यास वेळेवर वापरला नाही हा पहिला दोष. दुसरा दोष काकांनी सांगितला की आजोबांचं झालेलं जे स्मरण आहे, हे स्मरण आणि विस्मरण कोणाला होतं? बुद्धीला होतं. स्मरणही बुद्धीला होतं आणि विस्मरणही बुद्धीला होतं. बुद्धीला कोणाच्या सत्तेवर स्मरण आणि विस्मरण होतं? आत्म्याच्या सत्तेवर स्मरण आणि विस्मरण होतं. तो आत्मा मी आहे असा त्यावेळी विचार करायला हवा होता, तो केल्या गेलेला नाही. पहिला मुद्दा. नंतर सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. हेही भगवद्गीतेचं विस्मरण प्रवचनकार व्यक्तीला झालेलं आहे, म्हणून त्यांना दुःख झालं आहे. अभ्यास केला पण शिदोरी सोबत आणली नाही, म्हणून दुःख झालं आहे. आणि तिसरं दुःख कारण सांगितलं काकांनी, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. प्रवचन ऐकल्यानंतर ते प्रवचन ऐकायला आठवायला हवं होतं. नाही हो, आजी वयस्कर होत्या, त्यांना नाही आठवणार एवढं होतं वयोमानाने. नाही, ज्यांना मी अहेर द्यायला चालली, ज्या लग्नामध्ये मी अहेराला थांबलेली आहे, त्यापूर्वी 10 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा या मंडळींनी आमच्याकडे हा हा अहेर केला होता, हे आठवतं. त्यांनी केवढ्याचा अहेर केला होता, त्यांनी पाकिटात किती पैसे दिले होते, लग्नानंतर ते सगळं नोंद करून ठेवायचं असतं कागदावर.
टोटल करण्यासाठी नाही, त्यांच्याकडल्या कार्यक्रमात आम्ही किती दिलं पाहिजे याच्यासाठी. वास्तविक ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे देतात, आपण आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावं. त्यांनी दिलं तेवढं आपण देण्याचा प्रयत्न केला तर खूपदा आपली फजिती पण होऊ शकते, की एखादा राजा आला आणि त्यांनी मोठा आहेर दिला, सोन्याचा मुकुट, आणि आपण राजाकडे जर विवाहाला गेलो तर आपण देऊ शकणार आहोत का? मग त्यांनी कसा दिला ह्याच्यावर माझं देणं अवलंबून असता कामा नये. माझं माझ्या ऐपतीनुसार असावं आणि त्याच्या देण्या घेण्याचा हिशोब चित्तामध्ये वर्षानुवर्ष टिकून राहता कामा नये. आणि असं ज्या वेळेला राहतं, त्यावेळेला तत्वज्ञानाचा पूर्णपणे विसर पडला असतो आणि जीवनातली सुखरूपता हरवून गेली असते. जीवनातली सुखरूपता हरवून गेली असते आणि मग जीवन राग आणि द्वेषाने बरबटलेलं असतं. काय शब्द आहे, चांगला शब्द आहे का हो? चिखलामध्ये पाय बरबटला म्हणजे पाय धुतल्याशिवाय चैन पडत नाही, त्याला बरबटणं असं म्हणतात. जरा वऱ्हाडी शब्द आहे. चिखलात भरलेल्या पायाने आपण घरात जात नाही आणि आपलं त्यांनी जाणं होत नाही. आधी 2 लोटे पाणी बाहेर आणा, पाय धुवून घेतो आणि मग येतो, तसं मला आतमध्ये येता येणार नाही. पण रागद्वेषाने बरबटलेलं जे अंतःकरण आहे ते आधी मी धुवून काढेन असं कधी वाटत नाही. आणि म्हणून परमार्थ होत नाही. परमार्थ का करावा असं वाटत नाही? रागद्वेष सोडावेशी वाटत नाही. रागद्वेष आम्ही चुचकारून ठेवले आहे. दुसरा शब्द गुंजारून ठेवले आहे. खूप लाड करतो आम्ही राग आणि द्वेषांचे. राग शब्दाचा अर्थ प्रीती असा होतो आणि द्वेष शब्दाचा अर्थ तिरस्कार असा होतो. राग शब्दाचा अर्थ आसक्ती किंवा प्रेम असा होतो, पण सापेक्ष प्रेम, मतलबी प्रेम. रागद्वेषौ व्यवस्थितौ. आता हा इंद्रियांचा स्वभाव आहे. त्याला अनुकूल मिळालं की त्याला काय होतं, छान वाटतं, आणि प्रतिकूल मिळालं की झालं. त्या इंद्रियांचं बिनसलं म्हणून समजायचं. घोडं उधळलं, घोडं उधळलं की ते स्वार जो असतो ना, त्या स्वाराला पाडल्याशिवाय राहत नाही. राग आणि द्वेष हे दोन्हीही घोडे स्वाराला उधळल्याशिवाय राहत नाही. दोन्ही घोडेच आहेत. फक्त रागाचा जो घोडा आहे ना, हा पांढऱ्या रंगाचा आहे, आणि द्वेषाचा जो घोडा आहे ना, हा जरा विद्रूप रंगाचा आहे. रागाचा घोडा गोंडस रंगाचा आहे, द्वेषाचा घोडा विद्रूप रंगाचा आहे. म्हणून राग हा आपला दोष आहे हे आमच्या लक्षातच येत नाही, आणि द्वेष हा आमचा दोष आहे हे लक्षात आलं तरी त्यांनी तसं केलं म्हणून मी त्याचा द्वेष करतो आहे. त्यांनी तसं केलं म्हणून मी त्याचा द्वेष करतो आहे. रागद्वेषौ व्यवस्थितौ. आणि अशा प्रकारे जीव अनालिसिस करतो. शास्त्र असं अनालिसिस करत नाही. अशा प्रकारचं अनालिसिस शास्त्र करत नाही. शास्त्र अनालिसिस करतं, रागही आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर येतो आणि द्वेषही आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर येतो. राग आणि द्वेष यायला हरकत नाही, तयोर न वशमागच्छेत. येणारच आहे. पूर्वजन्मातील संस्काराप्रमाणे प्रत्येकाच्या अंतःकरणाची घडण. आता दुसरा शब्द वापरतो, जडणघडण. जडण म्हणजे जडवून आम्ही घेतले. पूर्वजन्मात
तसं कर्म करून आणि घडण तशा प्रकारे आता ते काय होतात आहे, प्रोजेक्ट होतात आहे, आपल्या समोर येतात आहे. जडण घडण, रागद्वेषाची जडण घडण ही आमच्या पूर्वजन्मीची कमाई आहे. कमाई म्हणावं का? हो, कमाईच आहे तर कमाई म्हटलं पाहिजे त्याला. पूर्वजन्मीची आहे म्हणून कळत नसलं तरी शास्त्र सांगत आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थित आणि म्हणून शास्त्र सांगेल तसं करायचं. कर्म करतो मी आरेस. कसं करायचंय पुन्हा? यजंते श्रद्धयान्वित, श्रद्धेने करायचं आहे, विश्वासाने करायचं आहे की शास्त्र मला या खाईतून बाहेर काढणार. नाहीतर हा उधळलेला जो घोडा आहे ना, गोंडस रंगाचा आणि बिजरूप रंगाचा, हा माझा खात्मा करेल आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणून संत सांगमय, संत वाङ्मय हे शास्त्र शुद्ध असतं, अनुभवाने सिद्ध. तिथे तक्रार करता कामा नये, तिथे शंका बाळगता कामा नये. ते जसच्या तसं वापरणं याला श्रद्धा असं म्हणतात. श्रद्धा नावाची अशी सामुग्री आहे की जी आमच्या जीवनाला अत्यंत उत्तम रीतीने फुलवते, सुगंधित करते आणि कृतार्थ करते, ज्यामुळे आम्ही सायुज्य मुक्तीला जाऊन पोचतो एका श्रद्धेच्या बळावर. हो, आम्ही सायुज्य मुक्तीपर्यंत जाऊन पोचू शकतो. पण ही श्रद्धा सद्गुरूंवर आणि शास्त्रावर असावी. खूपदा शास्त्राचे अर्थ आम्ही आमच्या बुद्धीने लावण्याची शक्यता असते. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, त्यांनी सांगितलं तसंच केलं पाहिजे, सल असं. म्हणून व्यवस्थित म्हटलंय. जे शास्त्राने योजलं त्याप्रमाणे माझं आचरण असलं पाहिजे. तिथे शंका असता कामा नये. तिथे शंका असता कामा नये आणि आपल्या मनाने त्याचा काय होता कामा नये, मनाने त्याचे अर्थ लावता कामा नये. पंडिते नापी स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. पंडित जरी असेल म्हणजे विद्वान, या ठिकाणी पंडित शब्दाचा अर्थ विद्वान असा आहे. नापी स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. पंडितेन अपि, इथे जरी न दिसत असला तरी तो नकारात्मक नाही आहे. पंडितेन अपि असा आहे. स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात, आपल्या मनाने अर्थ लावू नये. म्हणून भगवद्गीतेचे अर्थ आपल्या मनाने लावायचे नाही. भगवद्गीतेचे अर्थ विद्वान लोकांच्या मनाने सुद्धा ऐकायचे नाही. तुम्ही किती म्हणो की माझी भगवद्गीता जशी आहे तशी आहे, तरीही अद्वैतानुरूपच त्याचा अर्थ जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याप्रमाणेच लागला पाहिजे. कारण आहे त्याला. तुरुंगात निवांत वेळ होता म्हणून भगवद्गीता लिहिली, चांगलं झालं. परंतु त्याचं अनुकरण मी केलं पाहिजे अशातला भाग नाही. ती कालानुरूप लिहिली आहे म्हणून पूर्ण भगवद्गीता कर्मयोग नाही. सगळेच्या सगळे अध्याय कर्मपर नाही. सांख्ययोगाचा अर्थ सुद्धा ज्ञानपर आहे, कर्मपर नाही आहे. म्हणून तुम्हाला वेळ आहे, तुम्ही चांगलं काम केलं, पण कशाला मी आदर्श मानावा? भगवद्गीतेवर भाष्य झाल्यानंतर आपला देह ठेवण्यासाठी आचार्य केदारनाथ वरून निघून गेले आणि तिकडे त्यांनी आपला देह त्याग केला. कार्य झाला आहे.
स्वधर्मे निधनम श्रेय. आता देह त्याग करायला हरकत नाही, असं देह त्याग करणारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून भगवद्गीता या दोघांच्याच सांगण्याप्रमाणे आचरणात आली पाहिजे. म्हणून शांकर भाष्य किंवा ज्ञानेश्वरी बास. परमपूज्य डॉक्टर काका या दोनची सीमारेषा कधीही उल्लंघत नाही. म्हणून काका, म्हणून शंकर भाष्य आणि माऊलीच्या ओव्यांना अनुसरून लेखन आहे. म्हणून रागद्वेषौ व्यवस्थितौ. आसक्तीपासून स्वतःला आवरता आलं पाहिजे. द्वेषापासून आपल्याला रोखता आलं पाहिजे. आसक्तीमध्ये आम्ही हरवून गेलो हे आमच्या लक्षात येत नाही. आणि द्वेषामध्ये जेव्हा आम्ही हरवून जातो तेव्हा मी केलं ते बरोबरच केलं असा तो अहंकार ताठरतो, आपल्या दिमाखानी वावरतो की आम्ही चूक नाहीच असं वाटतं. म्हणून रागद्वेषौ व्यवस्थित. अशा पद्धतीचा काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं ही जबाबदारी माझी आहे आणि ही मला सांभाळता आली पाहिजे. पुष्कळदा काय असतं की जे माझ्या हिताचं असतं पण ते माझ्या तात्कालिक हिताचं असतं हे माझ्या लक्षात येत नाही. हिताचं आहे हे लक्षात येतं पण ते प्रेयस असतं, श्रेयस नसतं. डायबिटीज झालाय, रसगुल्ला समोर आलाय, आता जिभेच्या हिताचा आहे पण शरीराचं नुकसान करणार आहे. म्हणजे अल्पकाळ तात्कालिक हिताचं आणि दीर्घ काळासाठी अनहित करणार आहे. त्यावेळेला तयोर न वशमागच्छेत. त्याच्या अधीन जाऊ नका, त्याला वश होऊ नका. वश शब्दाचा अर्थ कळत असेल, हिप्नोटाईज असं म्हणतात की वश केलं की मग समोरच्याला काहीच करता येत नाही. वश केलं की तो आपण सांगेल तसं ऐकतो. त्यांना वश होऊ नये, त्यांच्या नादी लागू नये. ते आध्यात्मिक वाटेवरचे लुटारू आहेत, परिपंथी नव. तौर यश तयोर न वशमागच्छेत. तौर यस्य परिपंथी नव. हे लुटारू आहेत आध्यात्मिक वाटेवर. त्रिविधम नरक सेदम इदम द्वारम. कुठे घेऊन जातात? अत्यंत नीच ठिकाणी घेऊन जातात. वाईट मुलाची संगत नसावी असं म्हणतात. आपला मित्र कधी दुर्गुणी नसावा असं म्हणतात.
अत्यंत सद्गुण, अत्यंत लढवय्या वृत्ती, निर्भीडता असणाऱ्या कर्णाला दुर्गुणी मित्र भेटला. हानी झाली हो त्याची. किती हानी झाली कर्णाची. द्रौपदी वस्त्रहरण इच्छा नसताना सुद्धा त्या सभा मंडपात बसावं लागलं कर्णाला. त्या सभा मंडपात बसावं लागलं कर्णाला. इतक्या हलक्या स्तरावर कर्णाला दुर्योधनाने आणून सोडलं. पण कर्ण हलका नव्हता. पण वशमागच्छेत न विसरून गेला आणि मग द्वेषाने पेटला. कीर्ती, मोठेपणा आणि मग अर्जुनाचा द्वेष. अहो, भगवंताचा द्वेष केलाय लोकांना. शकुनी, दुर्योधन असू द्या, दुःशासन हे सगळे कृष्णाचे द्वेष करणारे. इकडून तिकडून कृष्णाला शह देण्यासाठी तत्पर असायचे. भगवंताला कोणी शह देऊ शकतो का? शह देण्याचा विचार जरी मनात आला तरी तो भगवंताला कळतो, कारण भगवंत त्याच्या हृदयात आहे. तयोर न वशमागच्छेत. असे दुर्गुणाचे पुतळे आपल्या अवतीभोवती सुद्धा असता कामा नये, लक्षात ठेवा. हे लुटारू आहेत. मग माझी भूमिका कोणती असावी? काही वेळेला माणसाला अनुकूलता सुद्धा सहन होत नाही. हो, अति अनुकूलता असेल ना तर अनुकूलता सुद्धा सहन होत नाही. अति प्रतिकूलता असेल ना तर प्रतिकूलता सहन होत नाही. म्हणजे अनुकूलता आणि प्रतिकूलता ही सहन न होण्यासारखी गोष्ट आहे का? नाही, या सगळ्या मनाचे खेळ आहेत. आणि प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलवून घेणं याला साधना असं म्हणतात. प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलवून घेणं याला साधना म्हणतात. अशी साधना आम्हाला करता आली पाहिजे. आणि जे अनुकूल वाटतं ते जर श्रेयस नसेल, ते जर प्रदीर्घ काळानंतर मला प्रतिकूल होणार असेल, तर तशी अनुकूल वाटणारी गोष्ट सुद्धा अनुकूल वाटत असून प्रतिकूल आहे तिला सोडून देणं चांगलं. प्रतिकूल वाटतंय पण अनुकूल आहे त्याला स्वीकारणं चांगलं. अभ्यास करणं कसं आहे? नाही हो, या वयात कुठे होईल. प्रतिकूल वाटत आहे, नको वाटत आहे. आहेत पुष्कळ लोक, आम्हाला उपनिषद समजेल का, आम्हाला गीता समजेल का? मग कोणासाठी लिहिली आहे? कोणासाठी सांगितली भगवंताने? आपल्यासाठी सांगितली. आईने जेव घातलं तर मला पचेल का, असे कधी विचार करायचे असतात का? वेडपट विचारांना माणसाने थारा देऊ नये. म्हणून प्रतिकूल अभ्यास वाटतो आहे तरीही तो जर पुढे माझ्या श्रेयस आहे माझ्यासाठी, तर तो स्वीकारणे याला साधना असे म्हणतात. याच्यासाठी जागर राहावं लागतं. पूर्वावधानम महाअवधानम. रात्रंदिवस आम्हाला जागर राहावं लागतं. म्हणून रामकृष्ण हरी, जर आम्ही जाग नाही राहिलो
तर रामकृष्ण हरी जाऊ द्या. जर जागर राहिलो तरी रामकृष्ण हरी छान आहे. अशा पद्धतीने आम्हाला आमचं जीवन घडवून घेता आलं पाहिजे. एक मुद्दा मांडतो, हे राग आणि द्वेष हे त्या वस्तूमध्ये म्हणजे विषयामध्ये असतात का हो? ते त्या व्यक्तीमध्ये किंवा मनुष्यामध्ये असतात का हो? असा एक प्रश्न आहे. काल मला एका साधिकेने प्रश्न विचारला. असतात त्या ऑनलाईन असतात आपल्याकडे, पण त्यांना नाव सांगितलेलं आवडत नाही. कालचा पुलवामाचा प्रसंग त्यांनी मला हे झाल्यानंतर विचारला होता. आता इथे सगळ्यांना दोषी धरण्याचं कारण नाहीये. मात्र ज्यांनी तो गुन्हा केला त्यांना दोषी धरलंच पाहिजे. आणि त्या गुन्ह्याला ज्यांनी समर्थन केलं त्यांना पण दोषी धरलं पाहिजे आणि शिक्षा पण झाली पाहिजे. पण शिक्षा करण्याचं काम माझं नाही. इथे मी शिक्षा करण्याची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला नॉक केलं पाहिजे. ते डोअर नॉक केलं पाहिजे. आम्ही आमच्या हातात कायदा घेऊन शिक्षा नाही करू. शिक्षा करण्याची जी व्यवस्था आहे त्या यंत्रणेला मी काय केलं पाहिजे, आय हॅव टू नॉक द डोअर. तुम्ही तत्परतेने शिक्षा करायला पाहिजे. आणि सुदैवाने ती यंत्रणा आणि त्या यंत्रणेचे प्रमुख अत्यंत जागरूक आहेत. आपलं काम चोख करतात. नुसतं चोख करत नाही आहे. परदेश यात्रा सोडून दिल्ली विमानतळावर आल्यानंतर 1 मिनिटही न घालवता आपल्या घरी जाऊन मीटिंग नाही घेतली, दिल्ली विमानतळावरच मीटिंग घेतली. यंत्रणेने चोख काम बजावलं पाहिजे आणि मी शांत राहिलो पाहिजे. माझी जबाबदारी यंत्रणेचं डोअर नॉक करण्यापर्यंत आहे. त्यानंतर शांत राहणं माझं काम आहे. आणि आता चलायमान होणं यंत्रणेचं काम आहे. यंत्रणा चलायमान झालेली आहे. श्रेयान स्वधर्मो विगुणः. आपला विषय थोडासा सुटला की रागद्वेष व्यक्तीमध्ये आहेत का, रागद्वेष वस्तूमध्ये आहेत का, रागद्वेष विषयामध्ये आहेत का. त्या विषय वस्तू व्यक्तींमधून रागद्वेष आम्ही उचलून घेतले, आम्ही ते तयार केले. त्यांच्यामध्ये नाही. राग म्हणजे प्रेम, आसक्ती. एखादा पदार्थ घेऊया, श्रीखंड किंवा रबडी, बासुंदी. एखाद्याला आवडू शकते आणि एखाद्याला नावडू पण शकते. म्हणजे त्या वस्तूमध्ये प्रेम आहे का? नाही आहे. त्या वस्तूमध्ये प्रेम नाही आहे. तसं एखादी व्यक्ती असते, 4 व्यक्ती पाहतात, त्यातली एक पसंत पडते. मुलींनी 4 मुलं पाहिले, त्यातला एक मुलगा त्यांना पसंत पडला. काळानुरूप बोलतोय. 3 नाही आवडले. दुसऱ्या कोणत्या मुलीला त्या 3 मधल्या कोणीतरी पसंत पडेल. म्हणजे नापसंती आणि पसंती ही त्या व्यक्तीवर अवलंबून नाही, माझ्या मनोधारणेवर. म्हणून राग आणि द्वेष हे त्या व्यक्तींवर अवलंबून नाही, माझ्या मनोधारणेवर अवलंबून आहे. आणि मनोधारणेला राग आणि द्वेषापासून तयोर न वश मागचे. कालच्या प्रसंगाला अनुसरूनही सांगतो आहे की तिथे वश होऊ नका, त्याच्या नादी लागू नका. आपलं काम करायचं तेवढं करा. उठून चला.
गाफील राहू नका, पण आक्रमक होण्याची गरज नाही. पुन्हा चित्ताचं विचलितता होऊन जाते आणि मग स्वधर्म बिघडतो. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मग आता स्वरूपा व्यतिरिक्त बाहेर वृत्ती फिरणे हा परधर्म झाला. धर्म शब्दाची व्याख्या रंगावरून करू नका. रंगावरून केले जाणारे जे धर्म आहेत ते रागद्वेषाने युक्त आहेत. कारण तो फक्त रंगाकडेच बघतो. रंगनिर्णयाची धर्म नाही, धारयती इति धर्म. काय धारण करायचं आहे हो? स्वरूपाकारचा निश्चय करायचा आहे. धारयती काय धारण करायचं आहे? स्वरूपाकारतेचा निश्चय धारण करायचा. कसं करायचं? यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तनुजना संयत प्रमाणम कुरुते लोकः तदनुवर्तते. श्रेष्ठांनी जे आचरण केलं, श्रेष्ठ कोणाला म्हणायचं? वडील कोणाला म्हणायचं? स्मृतीचे अर्थ आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील. स्वतः आचरण करून अनुष्ठाने जगा देत आमच्या समोर ठेवतात ते वडील असतात. तू असं कर, तू तसं कर, तू असं करू नको, तू तसं करू नको हे सांगणारे शास्त्राप्रमाणे वडील नाहीत. पण जे तसं करून दाखवतात ते वडील आहेत. नुसता जन्म दिला म्हणजे वडील झालो असा अर्थ नाहीये. जन्म झाल्याने आपण बाप होतो, वडील नाही होत. उपदेश केल्याने आपण उपदेशक होतो, सद्गुरू नाही होत. आचरण करून दाखवलं तर आपण वडील होतो. वडील होणं ही फार मोठी जबाबदारी आहे. आम्हाला वाटतं की वयाने जरड झालं म्हणजे वडील झालं, असं नाही. स्मृतींचे अर्थ आपण होऊन मूर्त त्या अर्थाचं अवलोकन करता करता, चिंतन करता करता आणि निधिध्यासन करता करता त्या श्रुती स्मृतींच्या अर्थाची मी मूर्तीच झालो. आपण होऊन मूर्त. अनुष्ठाने जगा देत, नुसती मूर्ती होऊन चालत नाही. आता त्याप्रमाणे कालमानानुसार जे शिकलो आहे त्याचा कालमानानुसार मी कसा वापर केला पाहिजे अनुष्ठाने, मग ते जगा देत. त्याचं अनुकरण बाकी पिढ्यांनी करायचं. वडील ते जगाला द्यायचं आहे. ते तलवार वापरत होते म्हणून मी तलवार वापरली पाहिजे अशातला भाग नाहीये. आजचं आधुनिक शस्त्र मी वापरलं पाहिजे. अनुष्ठाने जगा देत. वडील ते असतात, वडील सांगणारे नसतात.
वडील प्रवचन करणारे नसतात, वडील उद्बोधन करणारे नसतात, वडील स्वतः आचरून दाखवतात. पण काय आचरून दाखवतात? त्यांना जे श्रेष्ठ वाटते ते आचरून दाखवत नाहीत, श्रुती स्मृतींचे अर्थ आचरून दाखवतात. ते वडील आहेत. उपनिषद जगून दाखवतात, भगवद्गीता जगून दाखवतात. म्हणून मी आज मंत्र म्हटला, गीता सुगीता कर्तव्य. गीतेला सुगीता करण्याची जबाबदारी माझ्या आचरणातून येते, प्रवचनातून नाही. उत्तम प्रवचन केलं, लाख लोक उभे आहेत त्या प्रवचनाला. प्रवचनानंतर तुझ्या रागद्वेषाचं काय? खूप लोक आले प्रवचनाला, खूप तारीफ झाली प्रवचनाची. काय सांगता, तुम्ही सांगितलं तरच आम्हाला कळतं, नाही तर कळत नाही. लोक तर मग काय साखळीची पेरणी करून बोलत असतात. लक्षात ठेवा, तिथे सावधान राहिलं पाहिजे. आपल्या स्तुतीच्या ठिकाणी फार सावधान राहिलं पाहिजे, आणि निंदेच्या ठिकाणी गाफील राहू नये. निंदेची नोंद घ्यावी. हा विषय आहे. त्यांना वश होऊ नये, त्यांच्या नादाला लागू नये, हे वडील असतात. हा विषय चालू आहे. असं आचरण ज्या वेळेला करवून दाखवल्या जातं, तेव्हा तिथे नतमस्तक हो असं सांगावं लागत नाही, लोक आपोआप नतमस्तक होतात. इतक्या दर्जेदार पद्धतीने सांगणारं वेदांत शास्त्र आहे असं जगाच्या पाठीवर कुठेच नाही. लक्षात ठेवा. शेड्स आहेत सांगणाऱ्यांच्या, मतभिन्नता आहे स्वीकारणाऱ्यांमध्ये, तरी आमच्यात मारामारी झाली नाही, उदारपणा राहिला, सहिष्णुता राहिली. हा सनातन वैदिक हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. हा अद्वैत पंथ आहे. द्वैताचा तिरस्कार नाही करत, पण अद्वैताचा स्वीकार अंगीकार करतो. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. मी स्वरूपाकारतेत आहे का, हा माझा पहिला धर्म आहे. इट्स माय टॉप प्रायोरिटी ऑफ द लाईफ. टॉप प्रायोरिटीला विसरून ज्या वेळेला माणूस बाकी सगळं करतो, आयुष्याच्या प्रायोरिटीज ठरवून ठेवल्या पाहिजे. लक्षात ठेवा, निश्चित असल्या पाहिजे की माझ्या आयुष्याच्या प्रायोरिटीज काय आहेत. आमच्या घरासमोर एक व्यक्तीने फ्लॅट घेतला, आडनाव नाही सांगत, इथे पुण्यातली गोष्ट सांगतो. आणि ते बघायला आले. आता आम्ही विदर्भातले, पहिले आम्हीच राहायला आलो होतो इथे, 2-4 फॅमिलीज होत्या आमच्या बरोबर. नवीन कोणी आलं तर बस त्यांना विचारलं की तुम्ही येणार का इथे राहायला, कधी येता? छे छे छे, राहायला कसलं यायचंय? मग हो, माझा फ्लॅट कोथरूडात आहे. काय म्हटले ते? माझा फ्लॅट कोथरूडात आहे, कोथरूड सोडून इथे राहायला येऊ? तुम्ही घर घेतलंय? अहो अजून एक घेतलंय, हे तिसरं आहे, हे तिसरं आहे, घेऊन ठेवलं. आज घेतलं त्याची उद्या किंमत वाढतेच, किंमत वाढेपर्यंत भाडं येतं.
आता एक झाल्यानंतर तो दुसरं घेऊ शकतो महागडं, दुसरं झाल्यानंतर तो तिसरं घेऊ शकतो, तो तीन नंतर चौथं पण घेऊ शकतो. म्हणजे एकामागे एक घरं घेणं हाच त्याचा छंद होऊन गेला. वडील आहे का हो? काय शिकतोय मुलगा त्याच्यापासून? त्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत कुठे, आणि फ्लॅट माझी गुप्त धन असे हे कुठे? आत्मधन ज्याला नाही कळलं तो वडील असू शकत नाही. जिगर्थान दुःख संश्रया, हा अर्थ जो आहे ना, धन जे आहे ना, दुःखाचा संचय आहे, लक्षात घ्या. ऐकायला खूप छान वाटलं. एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं घर, तेही पुण्यात. एकाने मला सांगितलं पुण्यात घेऊन ठेवलाय, एक मुंबईत पण घेऊन ठेवलाय. छान, एक रशियात घ्या. जिगर्थान दुःख संश्रिता, हे उद्याचे काटेरी बिस्तर आहे, लक्षात ठेवा. आजचा गोड वाटतोय, पण उद्याचा हा काटेरी बिछाना आहे. स्वरूपात राहण्यासारखा लाभ नाही दुसरा, आणि खरा धर्म नाही दुसरा. स्वरूपानुसंधान हा खरा स्वधर्म आहे. या ठिकाणी सगळे श्रेष्ठ आणि सगळे वडील माझे माझ्या स्वरूपाच्या अनुसंधानात राहिले आहेत. त्यांनी आपल्याला स्वरूपानुसंधान शिकवलं. शिवाजी महाराज घोड्यावर सुद्धा दासबोधाचा अभ्यास करत असत. लक्षात ठेवा, ही गोष्ट आम्हाला ध्यानात राहत नाही, आम्ही विसरून जातो. हो हो, ऐकलं होतं. कधी ऐकलं काय होतं? शिवाजी महाराज घोड्यावर दासबोध घेऊन जात असत. आम्ही आमच्या कारमध्ये भगवद्गीता नेऊ शकत नाही सोबत. मुखोद्गत नसते तर निदान सोबत. ट्रेन मध्ये दूरचा प्रवास करतो, पण सोबत नाही नेत. समृद्धीला जातो, मोठे मोठे एक्सप्रेस हायवेवर तुम्ही बाजूला बसला, तुमच्याजवळ गीता आठवायला काय हरकत आहे? पण म्हणायचं शिवाजी महाराजांनी दासबोध. निवडणुकीचे निकाल लागत असताना मोदी ध्यानस्थ होते, हे विसरू नका. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्म भयावह. स्वरूपाला सोडून असलेला जो काही, त्याला परधर्मच असं म्हणतात. स्वरूपानुसंधानात राहण्यापेक्षा अन्यत्र राहणे हा परधर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून राग आणि द्वेष याला वश होणे हा परधर्म आहे. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः, यत् प्रमाणम कुरुते लोकः तदनु वर्तते. मी तदनु वर्तते नाही आहे, अहम तदनु वर्ततो नाही आहे. तोपर्यंत हे सगळं ऐकून तृतीय पुरुषी परमार्थ करून करायचं काय आहे? मी तदनु वर्तते असलं पाहिजे, मी तसं वागलो पाहिजे. क्षुल्लक गोष्टीवरून राजी आणि नाराजी, काय फायदा अभ्यासाचा? क्षुल्लक गोष्टी या क्षुल्लक आहे हे कळलं तर पाहिजे. मला या म्हटलं नाही, मला मान दिला नाही, मनावर घेण्यासारख्या गोष्टी आहेत का? आत्मानुसंधान सर्वश्रेष्ठ आहे. मंदाताई एकदा म्हणाल्या होत्या की लहान सहान गोष्टीवर ज्या अर्थी राग येतो, त्या अर्थी तुमचं प्रेम या क्षुल्लक गोष्टींवरच आहे, आत्म्यावर नाही. आत्म्यावर तुमचं प्रेम असतं, सुकल्या गोष्टीचा रागलोभ आला नसता. काय म्हणतात आहे, म्हणतात आहे, लहानशा गोष्टींनी
माझं अंतःकरण विचलित होता कामा नये. याला गीतेचा अभ्यास म्हणतात हो. हा अभ्यास केला पाहिजे. नाही तर आम्ही शरीराने म्हणजे वयाने वाढतो आणि दिवसेंदिवस बालक होतो, वडील होतच नाही. जरड झालेली भेंडी खात नाही हो, फेकून देतात. जरड झालेला दुधी भोपळा खात नाही हो, तो कापल्या जात नाही बरोबर, फेकून देतात. असं थोराट होऊन चालणार नाही, जरड होऊन चालणार नाही. वयाने वाढलं म्हणजे वडील झालेलो नाही. अंतःकरणाचा विकास केला पाहिजे आणि तोही स्वरूपाकारतेमध्ये. नाही तर दूरदृष्टी आहे थोडीशी, अजून 2 ठिकाणी फ्लॅट घेऊन ठेवा. याला दूरदृष्टी नाही म्हणत. ही पोती दृष्टी आहे, ही अल्पदृष्टी आहे, सीमित दृष्टी आहे, मंद दृष्टी आहे. स्वरूप कळलं नाही. लहान मूल चॉकलेट आणि 2,000 रुपयाची नोट आहे, त्यातलं चॉकलेट उचलतं, त्याला कोणती दृष्टी म्हणाल हो? एकीकडे आत्मानंद आहे, परमानंद आहे आणि दुसरीकडे रागद्वेष आहे, म्हणजे स्वरूपापासून वेगळं असणं आहे. काय निवडलं पाहिजे? कर्मयोगाचं आचरण नीट केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय चित्त शुद्ध होणारच नाही. आणि ज्ञानयोगाचा वापर केला पाहिजे. यासाठी अभ्यास करायचा आहे, स्वतःच पाणी जोखायचं आहे, दुसऱ्याचं नाही. दुसऱ्याचं पाणी जोखणं सोपं असतं हो. इतने पाणी में हो पहचान गए. अरे पहचान गयला काय, ओळखायला काय वेळ लागतो? दुसरा किती पाण्यात आहे हे ओळखायला वेळ नाही लागत. माझ्या नाकापर्यंत पाणी आलं हे समजतच नाही. तोंडात तर जाईलच तो तोंड उघडल्यावर, पण नाकापर्यंत आलं हे समजत नाही. मात्र कितने पाणी में हो पहचान गए, दुसऱ्याला किती पाण्यामध्ये आहे हे समजायला काही वेळ लागत नाही. चटकन ओळखायला येतं. मी किती पाण्यात आहे समजता समजत नाही. स्वधर्माच्या प्रयत्नात निधनही श्रेयस्कर आहे, परधर्मामध्ये जगणं सुद्धा लांछन आहे, लक्षात ठेवा. आणि नुसतं लांछन नाही, भयावह आहे. कोणतं भय आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे, हे भय आहे. पुन्हा पुन्हा सुख दुःखाचे डोंगर कोसळणार आणि पुन्हा पुन्हा धडापडीचं आयुष्य काढावं लागणार. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेया. नसेल आत्मज्ञान झालं तर आत्मज्ञानाच्या प्रयत्नात तर राहा. यततामपि, तुम्ही प्रयत्न तर करा. भगवंत म्हणतो तुम्ही जर प्रयत्न करणार असाल तर तुमच्या प्रयत्नाला प्रतिसाद द्यायला मी तयार आहे. एक पाऊल चाला, पुढचं मी चालतो. काय म्हटलंय भगवंतानी? साधुर एव समंतव्य. तो प्रयत्न करायला लागला ना तर त्या साधूच होणार हो. त्याला साधूच म्हणावं. कारण भगवंत तो साधू होईपर्यंत प्रयत्न पाठीशी आहे बघा. तुमच्या प्रयत्नाला, तुमच्या साधेला प्रतिसाद द्यायला भगवंत आतुर आहे, आतुर आहे. सद्गुरु तत्पर आहे. अशा प्रकारे 2 मंत्र आज आपण पूर्ण केले. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत
कर्तव्यस्य परिपंथिन श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. मग स्वरूपाकारता आता जरा सुद्धा सुटता कामा नये, आम्ही गाफील राहता कामा नये. जबाबदारी आहे आता आमची. नाही तर त्या आजीसारखं, प्रवचनकार आजीसारखं प्रवचन करता येतात पण वेळेवर आठवत नाही. काका म्हणतात करण्यासारखं आहे, त्याला वेळेवर आठवेच ना, कारण त्याला शाप दिला गेला होता. आम्ही पण तोच शाप घेऊन आलो की खूप अभ्यास करायचा, त्याच्यावर प्रवचन करायचे आणि स्वतःच्या जीवनात मात्र आठवतच नाही अशी वेळ यायची. यासारखी नामुष्कीची गोष्ट नाही, भयावह गोष्ट नाही. अशा स्थितीत मरण भयावह आहे. धर्मे निधनम श्रेयः. स्वरूपाकारतेमध्येच हा देह सोडायचा आहे आनंदाने. स्वरूपाकारता आनंद रूपचाच आहे. आनंद रूपतेमध्ये देह जावत पांडुरंगी दृढ भाव. ही दृढता माझ्या सद्गुरूंच्या कृपेने माझ्या सगट आपल्या सगळ्यांना येवो अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता 5 तारखेला सोमवारी 5/5/25 5 मे 2025 ला सकाळी तृतीय मुंडकातला प्रथम खंड त्याचं संबंध भाष्य आपण प्रारंभ करतो आहोत. आपल्या सगळ्यांची तोवर रजा घेतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण. हरिशरणजी रामकृष्ण हरी. सुधीरजी डोईफोडकर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण गुणाताई रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. गुणाताई उमेशजी रामकृष्ण हरी. उमेशजी जोशी रामकृष्ण हरी. संजय रामकृष्ण हरी. भारतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंतीताई पांडे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब